नमस्कार मित्रांनो, 2018 मध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब होते आणि ते माझ्या तालुक्यामध्ये फुलंब्री या ठिकाणी आले होते। 2018 मध्ये सप्टेंबर मध्ये फुलंब्री तालुका या ठिकाणी पालफाट्यावर त्यांची सभा होती। त्या सभेमध्ये उभं राहून त्यांना मी छातीठोकपणे प्रश्न विचारला होता की सीएम फंडाचे 3 लाख रुपये देता म्हणून तुम्ही सांगता, पण माझ्या वडिलांसाठी तुम्ही ते दिले नाही किंवा आम्हाला तुम्ही ते देत नाहीत, फक्त तुम्ही ऍडव्हर्टाइज यावर करत आहात। तर आज जवळपास मला वाटतं 7 वर्ष होत आहेत। त्यावेळी मी स्वतःसाठी प्रश्न विचारला होता। आज 7 वर्षानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त पुन्हा आमच्या फुलंब्री तालुक्यामध्ये येणार आहेत। यावेळी सुद्धा मी त्यांना प्रश्न विचारणार आहे, यावेळी सुद्धा आम्ही त्यांचा ताफा अडवणार आहे, कारण की मात्र यावेळी हा पूर्ण महाराष्ट्रासाठी आवाज असणार आहे। यावेळी प्रश्न असणार आहे की 1.5 वर्ष झाले या छत्रपती संभाजीनगरच्या 555 अशा ग्रामपंचायती आहे ज्यांचे 15 वित्त आयोगाचे हप्ते आपण दिले नाही। 1.5 वर्ष झाले पूर्ण महाराष्ट्राला जो केंद्राचा डायरेक्टली 15 वित्त आयोगाचा निधी असतो तो मिळालेला नाहीये। हे छोटी मोठी 1000-2000ची खैरात वाटण्याच्या चक्करमध्ये गावाचा विकास होणारा जो मेन निधी आहे, 15 वित्त आयोगाचा जो निधी आहे, मागच्या 1.5 वर्षापासून बघा बांधवांनो, एका वर्षामध्ये जवळपास 3 ते 4 हप्ते 15 वित्त आयोगाचे लोकसंख्येनुसार असतात। मात्र मागच्या 1.5 वर्षापासून भारत स्वतंत्र झाल्यापासून असं एकदाही झालं नाही की 15 वित्त आयोगाचा हप्ता सरकारने थांबवला। तर हे पैसे केंद्र सरकारकडनं येतात। मात्र मागच्या 1.5 वर्षापासून 1 रुपया सुद्धा या छत्रपती संभाजीनगरच्या नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा ग्रामपंचायत आहेत की ज्यांना यांनी 15 वित्त आयोगाचा निधी टाकलेला नाही। जो मुख्य धारा, जो मुख्य विकास करणारा प्रवाह आहे त्यांना यांनी निधी दिलेला नाही। आणि आता बॅनर एवढे लावलेत, प्रचंड बॅनरमध्ये खर्च केलाय त्यांनी, यांच्या शोभायात्रेसाठी, यांच्या बॅनरसाठी यांच्याकडे पैसा आहे, पण गावाच्या विकासासाठी या ठिकाणी यांच्याकडे पैसा नाहीये। म्हणून आज पुन्हा एकदा 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी पुन्हा एकदा 2018चा तो दौर वापस येणार आहे। पुन्हा एकदा तो 2018ला केलेला सभेमध्ये धिंगाणा पुन्हा एकदा आम्ही प्रश्न या साहेबांना विचारणार आहोत की तुम्ही जाहिरातबाजीवर खर्च करताय, मात्र गावाच्या विकासासाठी 15 वित्त आयोगाचा निधी तुम्ही कधी देणार आहे। यासाठी सर्व प्रशासनाला विनंती आहे, कुणी दडपशाही करायचं नाही, तरुणांचा आवाज दाबण्याचा कुणी प्रयत्न करायचा नाही। लक्षात ठेवा, तरुण आता हुशार झालेले आहे। तुमच्या जातीवाद्याच्या राजकारणाला तरुणांनी उघडं पाडलेलं आहे, म्हणून तरुणांचा आवाज दाबाचं काम केलं तर या महाराष्ट्राचा, या भारताचा नेपाळ होण्याची शक्यता आहे। म्हणून या लोकशाहीमध्ये तरुणांचा आवाज दाबण्याचं काम कोणीही प्रशासनाने करू नये। लोकशाही मार्गाने प्रश्न विचारण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, तो विचारू द्यावा, अन्यथा किंवा मग ती तशी सुविधा उपलब्ध करावी किंवा हे प्रश्न विचारण्यात येतील किंवा दाबादाबी करायची नाही, आडवाआडवी करायची नाही, एवढंच या माध्यमातून सांगतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम।